अकोला महानगरपालिकेच्या रणधुमाळीत कृषीनगर प्रभाग क्रमांक 13 मधील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे भाजपमय झाल्याचे पाहायला मिळत आहे। विकासाचा अजेंडा आणि जनसंपर्काच्या जोरावर भाजपच्या सुनेता विजय अग्रवाल यांच्यासह त्यांच्या पूर्ण पॅनलचे प्रचारात मोठी आघाडी घेतली असून विरोधकांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे। निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून कृषीनगर प्रभाग 13 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा धडाका सुरू आहे। सुनीता विजय अग्रवाल, विशाल इंगडे, प्राची निलेश काकड आणि अनिल मुरुमकार या चौघांनी प्रभागाचा कोपरा न कोपरा पिंजून काढला आहे। सुनीता अग्रवाल यांनी नगरसेवक म्हणून केलेल्या मागील कामांची पावती आज त्यांना जनसंपर्कातून मिळत आहे। त्यांच्या साध्या स्वभावामुळे आणि कामाप्रती असलेल्या जिद्दीमुळे महिला वर्गात त्यांचे विशेष आकर्षण दिसून येत आहे। या पॅनलचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अनुभव सोबतच तरुणाचा उत्साहही पाहायला मिळत आहे। तरुण आणि तडफदार अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या प्राची निलेश काकड आणि जनमानसाच्या प्रश्नांची जाण असलेले अनिल मुरुमकार यामुळे हे पॅनल अधिकच सक्षम बनले आहे। स्वच्छ प्रभाग, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सरकारी शाळा दवाखान्यांचे सक्षमीकरण ही या उमेदवारांची मुख्य आश्वासने मतदारांना भावत आहेत। प्रभागात ठिकठिकाणी होणाऱ्या कोपरा सभांमध्ये नागरिकांची, विशेषतः महिलांची आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय आहे। कमळ या चिन्हासमोर बटन दाबून या चौकडीला निवडून आणण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचे चित्र सध्या दिसत आहे। मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग 13 मध्ये भाजपचे पारडे सध्या जड असून विजयाचा गुलाल कोण उधळणार हे स्पष्ट होत आहे।